नमस्कार. मल्हार टीव्हीच्या सकाळच्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत. मावळ लोकसभा मतदारसंघाचे भाजप महायुतीचे अधिकृत उमेदवार श्रीरंग अप्पा बारणे यांच्या प्रचारासाठी पनवेल ग्रामीणसह शहर परिसरामध्ये आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली जोरदार प्रचार सुरू आहे. त्या अंतर्गत भाजप महायुतीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचून श्रीरंग बारणे यांना विजयी करण्याचे आवाहन करत आहे. त्याचबरोबर यंदाची लोकसभा निवडणूक ही देशाच्या भविष्यासाठी अतिशय महत्त्वाची असून विकसित भारताचं स्वप्न साकार करण्यासाठी नरेंद्र मोदी हे पुन्हा पंतप्रधान व्हावेत यासाठी महायुतीला साथ देण्याचे आवाहन करत आहे. त्यानुसार पनवेलमधील ग्रामीण भागातील मालडुंगे गाव, ताडपट्टी गाव, बाबदेववाडी, लहान धामणी, देहरंग गाव, टॉवरवाडी, सतीची वाडी, औशाची वाडी तसेच नवीन पनवेल परिसरामध्ये श्रीरंग बारणे यांचा जोरदार प्रचार करण्यात आला. यावेळी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी प्रचार पत्रकांचे वाटप मतदारांना करत श्रीरंग बारणे यांना विजयी करण्याचे आवाहन करत आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पनवेल तालुका पोलिसांनी हद्दीमध्ये ऑल आउट ऑपरेशन राबवून मोठ्या प्रमाणात कारवाई केली आहे. पनवेल तालुका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पाटील आणि पोलीस निरीक्षक जगदीश शैलकर यांच्या उपस्थितीमध्ये अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी पनवेल तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वेगवेगळ्या ठिकाणी ऑल आउट ऑपरेशन राबवून अंमली पदार्थाचे सेवन करणाऱ्या 2 इसमांवर कारवाई, भारतीय हत्यार कायद्याप्रमाणे एक लोखंडी धारदार घातक शस्त्र जप्त केलं. महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम अन्वये एकूण 9 गुन्हे दाखल करून देशी विदेशी आणि हातभट्टी दारू जप्त केली आहे. त्याचप्रमाणे कोपटा ॲक्ट अंतर्गत 17 गुन्हे, बारवर कारवाई करून 4 गुन्हे तसेच गुंड हिस्ट्री शीटर यांची तपासणी केली असता 3 पैकी 3 मिळून आले. त्याचप्रमाणे गुंडा रजिस्टर मधील 19 पैकी 10 मिळून आले आहेत. तसेच प्रतिबंधक कारवाई सुद्धा करण्यात आल्या आहेत. त्याचप्रमाणे 2 ठिकाणी नाकाबंदी करून 31 वाहनांवर मोटार वाहन कायदा अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईमध्ये 7 सहाय्यक पोलीस निरीक्षक, उपनिरीक्षक आणि 57 पोलीस अंमलदार सहभागी झाले होते. शिवनगर मोहोपाडा येथील तरुणाकडे पिस्टल शस्त्र आणि राऊंड असल्याची गोपनीय बातमीदाराद्वारे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पोमन आणि त्यांच्या पथकाला सौरभ मुकुंद विश्वास हा त्यांच्यासोबत अवैधरित्या विनापरवाना देशी बनावटीचे पिस्टल शस्त्र सोबत बाळगत असल्याबाबत माहिती मिळाली होती. त्यानुसार RR रोडवेजच्या समोर मुंबई पुणे जुना महामार्गावर नाकाबंदी करून सापळा लावून सौरभ विश्वास सापडला. त्याच्याकडे एक देशी बनावटीचे पिस्टल आणि एक राऊंड असा एकूण 26,000 रुपये किमतीचा मुद्देमाल मिळून आला आहे. याबाबत खालापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सेवा सहयोग फाउंडेशन मुंबईच्या वतीने पालकांना आणि त्यांच्या मुलांना 130 हेल्मेटचे वाटप पनवेल तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये असलेल्या कश्यप हॉलमध्ये करण्यात आले. सेवा सहयोग फाउंडेशनच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम काम सुरू आहे. त्यानुसार पनवेल तालुका पोलीस स्टेशनमध्ये सेवा सहयोग फाउंडेशन मुंबई यांच्या विद्यमाने तसेच ICICI लोंबार्ड यांच्यातर्फे पालकांना आणि त्यांच्या मुलांना 130 मोफत हेल्मेट वाटप करण्यात आले. या कार्यक्रमासाठी पोलीस निरीक्षक जगदीश शैलकर, सेवा सहयोग फाउंडेशनचे प्रतिनिधी जयश्री सानप, माधवी पाटील, गणेश संसारेस आणि सूरज शिंदे उपस्थित होते. या कार्यक्रमात जयश्री सानप यांनी सेवा सहयोग फाउंडेशन यामध्ये चालणाऱ्या प्रकल्पांबाबत माहिती दिली. तसेच 2 व्हीलर चालवताना आपण हेल्मेट का वापरावे, आपली सुरक्षितता आणि आपल्या कुटुंबाची सुरक्षितता कशी घ्यावी याबद्दल माहिती दिली. दरम्यान आतापर्यंत सेवा सहयोग फाउंडेशनच्या वतीने पेण, रायगड, पालघर, नवी मुंबई, ठाणे, मुंबई, मुरबाड अशा बऱ्याच शाळांमध्ये मुलांना
आणि त्यांच्या पालकांना 50,000 हेल्मेटचे वाटप करण्यात आले असल्याची माहिती संस्थेकडून देण्यात आली आहे। पेण तालुक्यातील वाशी खारेपाट भागातील वढाव येथील पूर्वा प्रमोद म्हात्रे या 13 वर्षीय मुलीचा कावीळ या आजाराने मृत्यू झाला आहे। तिच्या मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे। पेण तालुक्यासह वाशी खारेपाट भागात सध्या कावीळ या आजाराने थैमान घातलं असून येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात 6 रुग्णांची नोंद झाली आहे। तसेच काही रुग्ण खासगी रुग्णालयात उपचार घेत असल्यामुळे रुग्णांचा नक्की आकडा समजू शकला नाही। पूर्वाला कावीळचा लागण झाली असल्याने तिला पेणमधून 7 दिवसापूर्वी मुंबई येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, परंतु या आजारासोबत सुरू असलेली पूर्वाची झुंज अपुरी पडली आणि पूर्वाचा मृत्यू झाला। तिच्या जाण्याने परिसरात दुःखाचे सावट पसरले आहे। वारंवार हवामानात होणारे बदल तसेच समुद्रातील वाढणारी मानवी हस्तक्षेप तसेच जलप्रदूषणामुळे दिवसेंदिवस समुद्रातील माशांचा साठा कमी होत चालला आहे। त्यामुळे राज्याच्या 720 किलोमीटर लांबीच्या सागरी जलाधी क्षेत्रात मुबलक मिळणारी मत्स्य संपदा कमी झाल्यामुळे तिच्यावर उपजीविका करणाऱ्या लाखो मच्छीमारांना मागील काही वर्षापासून मासळीच्या दुष्काळाशी झुंजावे लागत आहे। परिणामी लाखो मच्छीमारांवर आर्थिक संकट ओढवले आहे। सागरी मासेमारीला तर मुळातच अनेक मर्यादा आहेत। त्यातच समुद्रातील वाढत्या प्रदूषणामुळे अनेक प्रजातींचे मोठ्या प्रमाणावर मासे मृत्युमुखी पडत आहेत, तर काही प्रजाती स्थलांतर करीत आहेत। जागतिक तापमान वाढीमुळेही माशांसह समुद्रातील एकंदरीतच जीवसृष्टीवरच अनिष्ट परिणाम होत आहे। त्याचबरोबर बेकायदेशीर पर्सिंग LED मासेमारीच्या अतिरेकाचा मोठा परिणाम पारंपरिक मच्छीमारांच्या आर्थिक उत्पन्नावर झाला आहे। लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी किशन जावळे यांच्या संकल्पनेतून विविध उपक्रम राबविण्यात येत आहे। त्याच अनुषंगाने सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी मुकेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली मुरुड तहसीलदार रोशन शिंदे यांनी मुरुड तालुक्यातील आदिवासी वाडी तसेच विविध ठिकाणी जाऊन मतदान आपला अधिकार सुदृढ लोकशाहीसाठी मतदान हा महत्त्वाचा घटक असून नवमतदारांनी त्यांचे साक्षीदार व्हावे तसेच मतदारांनी कोणत्याही प्रलोभनाला बळी न पडता राष्ट्रीय कार्य म्हणून मतदान करावे असे केले। यावेळी तलाठी मंडळ अधिकारी यांनी निवडणुकीचे महत्त्व, मतदानाची जबाबदारी, युवा मतदारांचे कर्तव्य, निवडणूक प्रक्रियेबाबत आदिवासी महिला, पुरुष आणि युवकांशी संवाद साधला। तसेच मतदान वोटर गाईडचे वाटप मतदारांना आवश्यक दिली। यावेळी ग्रामस्थांना मतदानाची शपथ दिल्यावर ग्रामस्थांनी यावेळी मतदान करणार असल्याचा निर्धार केला। सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या वर्षा मोरे यांच्या अध्यक्षतेखाली निर्माण झालेल्या नागरी सामाजिक विकास संस्थेचे उद्घाटन खोपोली नगर परिषदेचे मुख्याधिकारी डॉक्टर पंकज पाटील यांच्या हस्ते करण्यात आले। खालापूर तालुक्यातील श्री क्षेत्र धाकटी पंढरी येथे श्री विठ्ठल रखमाई मंदिरात नागरी सामाजिक विकास संस्थेचा उद्घाटन समारंभ तसेच मंदिर प्रशासनासाठी आवश्यक असलेल्या साहित्य आणि वस्तूंचे लोकार्पण करण्यात आले। या संस्थेच्या माध्यमातून भविष्यात समाजहित जोपासले जाईल अशा उपक्रमांचे आयोजन करावे असा आशावाद डॉक्टर पंकज पाटील यांनी यावेळी व्यक्त केला। यावेळी खोपोली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शीतल राऊत, खोपोली नगरपालिका शिक्षण विभागाच्या प्रशासन अधिकारी जयश्री धायगुडे, धाकटी पंढरी देवस्थान समितीचे अध्यक्ष अनंता पाटील, उपाध्यक्ष जयवंत पाटील, ताराराणी ब्रिगेडच्या राष्ट्रीय अध्यक्षा वंदना मोरे, उपाध्यक्षा कविता खोपकर, मेघा मोरे, किशोरी चेऊलकर, विद्धी केणी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते।
पाताळगंगा नदी किनाऱ्यावरील श्री गजानन महाराज मंदिराजवळील नदी पात्रात 2-2.5 एकरपेक्षा जास्त जलपर्णीचे जाळे पसरले असल्याने पाताळगंगा नदीवर मासेमारी करून जीवन जगणाऱ्या आदिवासी आणि भोई बांधवात नाराजी दिसून येत आहे। गेल्या काही दिवसांपासून नदीतील पाण्यावर जलपर्णीचे रान माजल्याने जणू काही खेळाचे मैदान असल्याचे वाटू लागले आहे। पाण्यावर असलेली ही जलपर्णी पाहून जंगल निर्माण झाल्याचा भास पाहणाऱ्यांना होत आहे। दरम्यान गजानन महाराज मंदिराजवळ पाताळगंगेतील पाणी अडविले जाते, परंतु जलपर्णी वनस्पतीमुळे पाण्याचा प्रवाहावर परिणाम होत असून या जलपर्णीत लहान जीव मृत होऊन अडकून बसतात। या भागात जलपर्णी वनस्पती पाण्यात पसरल्याने नदी न वाटता एखादे मोठे खेळाचे मैदान असल्याचा भास होत आहे। यामुळे मासेमारी व्यवसाय करणाऱ्यांना या जलपर्णीमुळे मासेमारी करणे धोक्याचे झाले असून कुटुंबाचा उदरनिर्वाहाचा प्रश्न कठीण होऊन बसला असल्याचे आदिवासी बांधवांनी सांगितले आहे।